व 4 एप्रिल 2026 रोजचे खूप महत्त्वाचे करंट अफेअर्स. प्रश्न 1. नवीन आयकर कायदा 2025 कधीपासून अधिकृतपणे लागू झाला आहे? उत्तर 1 एप्रिल 2026. प्रश्न 2. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे नवीन सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर चंचल कुमार. प्रश्न 3. अमेरिकन अंतराळ संस्थान नासाची आर्टिमिस 2 ही चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणारी ऐतिहासिक मोहीम कधी प्रक्षेपित करण्यात आली? उत्तर 1 एप्रिल 2026. प्रश्न 4. नासाची आर्टिमिस 2 ही मोहीम SLS रॉकेटच्या सहाय्याने प्रक्षेपित करण्यात आली असून यामध्ये किती अंतराळवीर चंद्राच्या कक्षेत जाणार आहेत? उत्तर 4 अंतराळवीर. प्रश्न 5. जगातील पहिली मालगाडी बुलेट ट्रेन कोणत्या देशाने सुरू केली? उत्तर जपान. प्रश्न 6. वर्ल्ड आर्चरी अवॉर्ड्स 2025 मध्ये आर्चर ऑफ द इयर हा पुरस्कार कोणाला देण्यात आला? उत्तर एमिरखान हायनी, तुर्की. प्रश्न 7. वर्ल्ड आर्चरी अवॉर्ड्स 2025 मध्ये यंग आर्चर ऑफ द इयर हा पुरस्कार कोणाला देण्यात आला? उत्तर बॅप्टिस्ट एडिस, फ्रान्स. प्रश्न 8. आशियातील सर्वात मोठ्या नॉयडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन कधी करण्यात आले? उत्तर 28 मार्च 2026. प्रश्न 9. जागतिक व्यापार संघटनेची 14वी मंत्रिस्तरीय परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? उत्तर कॅमेरून. प्रश्न 10. दरवर्षी जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर 2 एप्रिल. 11. जगातील पहिली डिजिटल जनगणना कोणत्या देशात सुरू झाली आहे? भारत. 12. लखपती बिटिया योजना कोठे सुरू झाली आहे? दिल्ली. 13. दुर्गम भागांना हायस्पीड इंटरनेट सुविधा देण्यासाठी भारताने स्टारलिंक इंडियासोबत भागीदारी केली आहे का? मेघालय. 14. खालीलपैकी कोणता देश 2026च्या IMF जागतिक बँक बैठकांचे आयोजन करेल? थायलंड. 15. नुकताच प्रतिष्ठित प्रेसिडेंट्स पोलीस कलर्स पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? ओडिशा पोलीस. 16. आर्थिक पूर्ततेतील आव्हानांमुळे नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने PM कुसुम योजना कधीपर्यंत वाढवली आहे? 30 मार्च 2027. 17. हिमालयीन राज्यांना सहाय्य देण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली आहे? प्राईड ऑफ हिल्स. 18. लो अर्थ ऑर्बिट नॅव्हिगेशन लेयरची चाचणी घेण्यासाठी पहिला सेलेस्ट उपग्रह कोणी प्रक्षेपित केला? युरोपियन स्पेस एजन्सी. 19. एनर्जी स्टॅटिस्टिक्स इंडिया 2026 नुसार नवीकरणीय ऊर्जेमध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? राजस्थान. 20. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? पियुष आनंद. प्रश्न 21. एप्रिल 2026 मधील ताज्या लिलावानुसार कोणते चित्र भारतातील आतापर्यंतचे सर्वात महागडे चित्र ठरले आहे? उत्तर यशोदा आणि कृष्ण. प्रश्न 22. 167.2 कोटी रुपयांना विकले गेलेले भारतातील आतापर्यंतचे सर्वात महागडे चित्र यशोदा आणि कृष्ण याचे चित्रकार कोण आहेत? उत्तर राजा रवी वर्मा. प्रश्न 23. एप्रिल 2026 मध्ये 7.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भीषण भूकंप इंडोनेशियातील कोणत्या समुद्रात झाला? उत्तर मोलुक्का समुद्र. प्रश्न 24. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणावरून कोणते राज्य भारतातील सर्वाधिक ध्रुवीकरण झालेले राज्य ठरले आहे? उत्तर पश्चिम बंगाल. प्रश्न 25. भारतीय लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर लेफ्टनंट जनरल संदीप जैन. प्रश्न 26. 2 एप्रिल 2026 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात मराठी भाषेसाठीचा साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? उत्तर प्रदीप कोकरे. प्रश्न 27. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रकाशित झालेल्या टाइड्स ऑफ टाइम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? उत्तर सुधा मूर्ती. प्रश्न 28. यामाहा म्युझिक इंडियाने आपला ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? उत्तर AR रेहमान. प्रश्न 29. 2026चा प्रतिष्ठित नॅशनल बुक क्रिटिक्स सर्कल पुरस्कार कोणत्या भारतीय लेखिकेला त्यांच्या मदर मेरी कम्स टू मी या आत्मचरित्रासाठी प्रदान करण्यात आला आहे? उत्तर अरुंधती रॉय.
प्रश्न 30. जनगणना 2027चा पहिला टप्पा कधीपासून सुरू झाला आहे? उत्तर 1 एप्रिल 2026. प्रश्न 41. प्रकाशित झालेले टाइड्स ऑफ टाइम इंडियाज हिस्ट्री थ्रू म्युरल्स इन पार्लमेंट हे पुस्तक कोणी लिहिले आहे? उत्तर सुधा मूर्ती. 32. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेचा भाग म्हणून ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कोठे होणार आहे? उत्तर नवी दिल्ली. 33. संयुक्त राष्ट्रांच्या द हस्ट 20 सिटीज टुवर्ड्स अ वेस्ट फ्री इनिशिएटिव्हमध्ये सामील होणारे पहिले भारतीय शहर कोणते आहे? उत्तर वर्काला. 34. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? उत्तर अश्विनी भिडी. 35. भारताचा पहिला क्वांटम कम्प्युटर कोणत्या शहरात लाँच केला जाईल? उत्तर अमरावती. 36. भारतीय रिझर्व्ह बँकेचा कोणता स्थापना दिवस 1 एप्रिल 2026 रोजी साजरा करण्यात आला? उत्तर 91वा. 37. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? उत्तर वीर विक्रम यादव. 38. भारताच्या दुसऱ्या सेमीकंडक्टर प्लांटचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले? उत्तर गुजरात. 39. कोणत्या भारतीय व्यक्तीला अमेरिकेचा नॅशनल बुक क्रिटिक्स सर्कल अवॉर्ड प्रदान करण्यात आला? उत्तर अरुंधती रॉय. 40. भारतातील खोल समुद्रातील जीवांचे पहिले राष्ट्रीय भांडार असलेले भावसागर केंद्र कोणत्या राज्यात आहे? उत्तर केरळ. 3. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदी कोणाची बिनविरोध निवड करण्यात आली आहे? उत्तर शरद पवार. प्रश्न 42. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर वीर विक्रम यादव. प्रश्न 43. चंद्राचे परिभ्रमण करणारे पहिले कृष्णवर्णीय अंतराळवीर कोण बनले आहेत? उत्तर व्हिक्टर ग्लोवर. प्रश्न 44. एप्रिल 2026च्या फिडे रँकिंगनुसार पहिल्या क्रमांकाची महिला बुद्धिबळपटू कोण बनली आहे जी भारतीय वंशाची आहे? उत्तर बोधना शिवानंदन. प्रश्न 45. एशियन स्क्वॅश फेडरेशनद्वारे मेन्स प्लेयर ऑफ द इयर 2025 या पुरस्काराने कोणत्या भारतीय खेळाडूला सन्मानित करण्यात आले? उत्तर अभय सिंग. प्रश्न 46. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेच्या अंमलबजावणीत कोणते राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आहे? उत्तर महाराष्ट्र. प्रश्न 47. ऊर्जा सांख्यिकी भारत 2026 आकडेवारीनुसार भारतातील एकूण स्थापित नवीकरणीय ऊर्जा क्षमतेमध्ये कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे? उत्तर गुजरात. प्रश्न 48. भारतातील पहिले पोर्ट ऑफ रेफ्यूज कोणत्या कंपनीने विकसित केले आहे? उत्तर अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड. प्रश्न 49. पहिल्या खेलो इंडिया वनवासी स्पर्धेत कोणत्या राज्याने सर्वाधिक 23 पदके जिंकून पहिला क्रमांक पटकावला? उत्तर कर्नाटक. प्रश्न 50. नागोया प्रोटोकॉल अंतर्गत आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त अनुपालन प्रमाणपत्र जारी करण्यात कोणता देश जगात पहिल्या क्रमांकावर आहे? उत्तर भारत. 51. केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने किती दिवसांची प्रसूती रजा देण्यात आली आहे? उत्तर 180 दिवस. 52. मुंबई महानगर क्षेत्रातील महिला शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली संकल्पना कोणती? उत्तर लवकर या लवकर जा. 53. सलग 9व्या वेळी वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्समध्ये पहिला क्रमांक मिळवणारा देश कोणता? उत्तर फिनलँड. 54. मेट्रो नेटवर्कच्या आकारमानानुसार जगातील पहिल्या 2 देशांचा योग्य क्रम कोणता? उत्तर चीन अमेरिका. 55. 2028चा T20 विश्वचषक कोणत्या देशांमध्ये होणार आहे? उत्तर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड. 56. जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर 2 एप्रिल. 57. मुख्यमंत्री मामा धिया सत्कार योजना खालीलपैकी कोणत्या राज्याने सुरू केली आहे? उत्तर पंजाब. 58. जगातील पहिली डिजिटल जनगणना कोणत्या देशात सुरू झाली आहे? उत्तर भारत. 59. एनर्जी स्टॅटिस्टिक्स इंडिया 2026 अहवालानुसार नूतनीकरणीय ऊर्जेत कोणते राज्य अव्वल आहे? उत्तर राजस्थान. 60. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर पियुष आनंद. 61. खालीलपैकी कोणत्या राज्याने दुर्गम भागात हाय स्पीड इंटरनेट सुविधा देण्यासाठी स्टार लिंक इंडियासोबत करार केला आहे? उत्तर मेघालय. 62.
दिल्ली सरकारने मुलींच्या शिक्षणासाठी असलेल्या लाडली योजनेचे नवीन नाव काय ठेवले आहे? उत्तर लखपती बिटिया योजना. 63. नुकताच कोणत्या राज्याच्या पोलिसांना प्रेसिडेंट्स पोलीस कलर या सर्वोच्च सन्मानाने गौरवण्यात आले? उत्तर ओडिशा. 64. साप ओळखण्यासाठी विशेष मोबाईल ॲप कोणत्या देशाने लॉन्च केले आहे? उत्तर कोस्टारिका. 65. भारतीय सैन्याचे नवीन उपसेनाप्रमुख म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? उत्तर धीरज सेठ.